हॅलो हा श्री हरी हेच माझं घडो देवाचं भजन हेच माझं घडो देवाचं भजन आणि कहे जाण नाही कोठे पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्य भोग भोगिती पार काही ते बोलावे पार काही ते बोलावे मोळया देहातची शोधावे मैसुरा एवढे बिंदुळे त्यात त्रिभुवनचा ठविले हरिहराच्या मूर्ती हरिहराच्या मूर्ती हरिहराच्या मूर्ती बिंदुलात एक होती तुका म्हणे मुळ रूप पहावे निर्मळ तुका म्हणे मुळ रूप पहावे निर्मळ आता करी राम सभे मारुती राम सभे मारुती सभे मारुती दात पड्या लंका मारुती
मन घेई हाती तोच गानाचा गणपती आज मन गई हाथी तोच गानाचा गणपती तोच गानाचा आदि मन घेई हाती आदि मन घेई हाती अरे तोच गानाचा गणपती आदि मन घेई हाती तोच गानाचा गणपती आदि मन घेई हाती आदि मन घेई हाती तोच गानाचा गणपती मन जीवीचा प्रधान मन जीवीचा प्रधान मन जीवीचा प्रधान मन माझ्या नारायण आदि मन घेई हाती कोच गानाचा गणपती हॅलो हॅलो वैकुंडी राहत
आदरणीय कुलवंत श्री अयोध्याधीश राजाराम छत्रपती अनंत ब्रह्मांड निवासी राजे मोजे देहगाव तालुके अष्टपुरी मामले 45 होय याचे आज्ञापत्र मोजे मजकुरा दवाखान लिहून कळवले. तेथे असे लिहिले की मनाजी देशमुख हे असुरी सेनापुंड पाळेगार मिळून गाव मारतात, वसाहत होऊ देत नाहीत, ब्रह्मपुरीचा मार्ग चालू देत नाहीत. असे असलेल्या कारणाने तुम्हावर साहेबांची मेहरबान होऊन सुवे सरकारातून रवाना झाले. कलम तपशील आत्मविवेक प्रधानचा अनुभव सर्व लष्कर इतरावर सनद होऊन मजकुराचा पावता हे असुरी सेनापुंड पाळेगार ठार मारतील, वसाहत होऊ देणार नाहीत. असे असल्या कारणाने आपण आपली खातर जमा राखून साहेब कामात रुजू असणे. केलेली सेवा तुम्हाला मंजूर असेल तर आपणास बंद मोक्षांती हा इनाम दिला जाईल. आपणासह पूर्ण निरानंदी रंगून आपण साहेब कामास तत्पर असणे. एका जनार्दनी बहुत काही लिहिणे. हॅलो 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 सद्गुरु घरचा महार करीतो ज्वार. महाराज काय म्हणे? मी सद्गुरु घरचा महार करीतो हॅलो 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 बिघडलं. आपण व्हावे जागे, आता आपण व्हावे जागे. टाळ लागेला से मागे, देईला पुन्हा सिद्धगे. सांगतो सत्वर आपल्या नगरीत 6 जण, आपल्या नगरीत 6 जण, आपल्या नगरीत 6 जण. त्याची करा तुम्ही आठवण. फार वाईट त्यांचे गुण आहेत, पक्के चोर काय काय चाललं होतं? मी तिकडे आलो होतो. हा तुम्ही आता सगळं पालूपत आणि काय तुम्ही म्हणलं ना या गावचं का त्या गावचं. हा अहो महाराज आपण नेमकं एका जागेवरती आहे का? कसा माहिती का? यात कुलीने मोठ्याला म्हणून दाखवा हे बाहेरच्या गावचं आहे म्हणून. हे म्हणलं नाव का? म्हणू द्या. नाही महाराज एक मिनिट म्हणून जाते त्याचा विषय नाही. परंतु महाराज कसं आहे मार्ग रात्रीपासून महाराज दोन्ही बसणं व्यवस्थित चांगल्या प्रकारे बसणं चालली. पण महाराज कसं आहे मार्ग का माहीत आहे का? मधी तरी कोणतरी आणायचं आणि ढवळाढवळ करायची हे आम्हाला चालत नाही बरं का? कारण कसं आहे महाराज, कारण महाराज आमचे मानखुरला एक वाक्य बोलले होते, नाही सॉरी नाण्यावरती एक वाक्य बोलले होते. हे आम्ही धनगराची बाळ आहे, धनगराची. आणि तुम्ही कशी आहे बरं का? दुधावरची आहे, दुधावरची, बिगर दुधाची नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. जर तुम्हाला सामना करायचा आहे ना महाराज, एकच संस्था आहे कॉलेजची पोरं आहेत, त्यांना घेऊन आम्ही वारी करतो. कारण कसं आहे काहीतरी महाराज तुम्ही केलं, तुम्ही बरोबर केलं, आम्हाला आनंद आहे महाराज. पण कुणाला तरी 30 तारखेला आमच्या इथं कार्यक्रम झाला. 30 तारखेला महाराज तो गेला होता कुठं पावटा. दुसऱ्याच्या मध्ये नाक खुपसू नका. तुला जर भजन करायचं असलं स्वतः ये,
आणि आमच्याशी भजन करून दाखव. हॅलो माऊली कसं आहे ठक्षण हो आम्हाला काय वैयक्तिक कोणाला काय हे करायचं नाही. कसं आहे माऊली? हो बाबराव महाराज 2 मिनिटं मी माझं 2 शब्द ऐका. काही वाईट बोलू नका. नाही नाही वाईट कोणाला बोलायचं वाईट आम्हाला बोलायचंच नाही. समोरून जरी किती वाईट आलं आम्ही एकडं सांगायचंय इकडचं नाव तिकडचं नाव. इथं नावं बघताय डोईपोळे जोरे लांबोर आणि शेळके एवढीच नावं आहेत. किती नावं आहेत तेवढी सांगा माऊली. कारण आम्ही एकच आहे काय तुम्ही आम्ही वेगळं नाही. सुंदर वाऱ्या चालल्या होत्या दोन्हीही वाऱ्या तिकडच्या आणि इकडच्या. काही स्टार्टिंग पासून आतापर्यंत काही झालं नव्हतं. जसं पाळूपत आलोय जसं तुम्ही पारुपत लावलं जशी तुम्ही सुरुवात करणार तशी आम्ही सुरुवात करणार आहे. माऊली जेवढं बोलवलं तेवढं थोडं आहे. आज थोर तुमचे सद्गुरू आमचेही सद्गुरू आमच्या समाजाच्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. दगडूजी शेळके बुवा आटोलीचे सद्गुरू आहेत महान आहेत. त्यांच्या चरणावरती माझे आम्ही सर्वजण नतमस्तक होतो. एवढे ते महान आहेत. आमचे कैलासवासी दोंडीबाजोबाजी अनुषे त्याच तुमच्या आमच्यामध्ये नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद तुम्हा आम्हाला लाभलेला आहे आणि त्यांच्या सानिध्यात असलेले ते सद्गुरू आहेत. तेव्हा माऊली एखादी व्यक्ती अशी येऊन विनाकारण पालोपत लावायचं काहीतरी बोलायचं योग्य नाही. चांगले तऱ्हेने बाऱ्या चालल्या सुंदर चालल्यात आहे. तुम्हाला सुद्धा आम्ही म्हणणार नाही पण राजेंद्र माऊली आणि आपले तुळशीदास माऊली तुमची फार उंची आहे खरंच आहे. तुमच्या तोंडावर बोलतोय असं नाही आम्ही मागोरी पण बोलतो पण अशी लोक जर एखाद्या मध्ये तर येऊन विनाकारण हे तुम्हाला गालीबोट आहे हेच आमचं म्हणणं आहे. बाकी काही सुद्धा कसं आहे सांगे ना म्हणजे ह्या जागेवरती त्यांना सुनून होतं सांगितलं होतं पण ते काही विसर भूल पडला. कसं आहे मन कसं आहे 2 बायका फजीच्या ऐका लागलं भांडण 2 बायका फजीच्या ऐका लागलं भांडण आणि सोडवाय गेला ह्याला जहानला पळीच्या महाराज आहे का तुमचा म्हणण्याचा उद्देश आहे का? म्हणण्याचा उद्देश दोन्ही बायकाचं भांडण आहे. हा तू म्हणजे मला खाऊ नकोस असं आहे का? नाही गाव नाही नाव असं तुझं बरं असू दे असो बरं का तेथे आहे सकलाचे अधिकार. ते काही जास्त नका बोलू. ते काय आपल्याला बोलायचं येतं तर बोला आपण चांगलं बोला चांगलं म्हणा. तुम्ही पालुपद लावली तर आम्हाला बी लावता येतात बरं का? सगळ्याला येतात सगळ्यांना तर कोण कमी नाही. मग मी म्हणतो पालुपद लावायचं. हो महाराज पहिले ज्या वेळेला लावली असते ना दक्षिण महाराज दुसऱ्या बाजूला पण मजा आली पब्लिक हो दक्षिण महाराज 2 मिनिटं लक्ष द्या. या पालुपदामुळं बारुडाचा पाक फज्जा उडाला होता बरोबर ना. कुठेतरी चांगला निर्णय झाला चांगल्या मार्गाने जाऊया उगाच काय करू नका चालू करा. आपणा सांगे विश्वनाथ आपणा सांगे विश्वनाथ आपणा सांगे विश्वनाथ डाल तलवार घ्यावे हातात तर या चोरावर मात मारा रे लवकर याला मारा. पात्र मंडळामध्ये बरं बोला बोला. आणि हे गाढवाच्या म्हटलं मांजर म्याव म्याव हा म्याव 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 हा हाय हे गाढवाचं तान हे गाढवाचं तान 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 गाढवाचं तान गाढवाचं तान भले 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 आणि हे गाढवाचे तान हे गाढवाचे तान गाढवाचे तान हे गाढवाचे तान गाढवाचे तान हे गाढवाचे तान गाढवाचे तान हे गाढवाचे तान
तान हे गाढवाचं तान हे गाढवाचं तान गाढवाचं तान हे गाढवाचं तान गाढवाचं तान हे 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 कसा माहिती का बाबांनी कौतुक केलं असं हो की गाढवाचं पिल्लू जेव्हा जन्माला आलं तेव्हा एकदम खोशरवान दिसत होतं बरं का हो आणि आता काय केलं माहितीये का उपजाताच्या बरं दिसत होतं पण आता काय करायला लागलं माहितीये का महाराज उंदीरड्यावर व्हायला लागलं करायला लागलं तसं ना हा गाढवाचं तान हे 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 तुका मला भोगत्या वेळी तुका मला भोगत्या वेळी तुका मला भोगत्या वेळी अरे गाढवाचं तान हे 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 हॅलो हॅलो महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या दाखव महाराज बघा मगाशी महाराजांना उत्तर दिलं बरं का ऐकत होतो मी आतमध्ये होतो आता समाजाला वाटलं असेल की मंडळीने उत्तर दिली तर ती बरोबर दिली तर वाटते नाही का हो बरोबर पण महाराज तुम्ही जी उत्तर दिलीत ना बरोबर चुकीची आहेत मी आता उत्तर देणार आहे मी आता उत्तर देणार आहे आणि आपल्या एका शंकेकडे ते गेलेच नाहीत ना त्याचं उत्तर काही द्यायची गरज नाही आणखी मी 2 संख्येचं उत्तर तुम्हाला देणार गजरातल्या शंकाचं नाही देणार तुम्ही जर तुमच्या बारीला जर का दिली उत्तर तर आम्ही पण सगळे देऊ आहे का नाही आपण देऊया नाही आपल्या 2 प्रश्नाचे देऊ पावडी तुमच्या ग्रामस्थ मंडळ कोण असेल या वाचा ग्रामस्थ मंडळातील कोण सुशिक्षित असेल तर त्यांनी या व्यवस्थित वाचता यावं नाही वाचून दाखवूया ती पण वाचून का देतो 5 आहेत आमच्या तरी पण आम्ही वाचून दिलेलं कारण माणसाला कधी वाचता येत नाही हे बघा रामायण आणि महाभारताचा मध्यबिंदू आपण विचारला होता नाही बरोबर महाराजांनी सांगितलं पण त्यांना आमचं समाधान नाही झालं आता आम्ही वाचून दाखवतो आपण वाचणार आहे महाराज हे बघा रामायण महाभारताची लोकप्रियता आणि जनमानसावरील त्यांची पकड आढळ आहे मानवाचे जीवन निरामय सुखी व्हावे या हेतूने प्रेरित झालेल्या श्रेष्ठ मानवांनी म्हणजेच वाल्मिकी व्यासाधिकासारख्या ऋषीमुनींनी या ग्रंथाचे लेखन केलं हे ग्रंथ अपौरुषेय तर नाहीतच उलट पुरुषार्थाचा महिमा गाणारे आहेत मानव हाच या ग्रंथाचा मध्यबिंदू आहे आता विश्वनिर्मितीतील पहिलं कर्म महाराज तुम्हाला थोडक्यात सांगतो विश्वनिर्मितीचं पहिलं विश्वाची उत्पत्ती झाल्याच्या नंतर विश्व स्थापन झाल्याच्या नंतर पहिलं जे कर्म केलं होतं तेच ना ते कर्म काय महाराज यज्ञ आहे यज्ञ पूर्ण व्याख्या वाचून दाखवा हाय का आता कोण पूर्ण वाचायला काय यज्ञ आहे तेव्हा यज्ञ हे विश्वनिर्मातील पहिले कर्म असून त्यामुळे समाजाचे भरण पोषण आदी कर्म होत असते पुरावा आहे पुरावा
आम्ही विचारले आमच्या पुस्तकातून, तुम्ही आम्हाला जी उत्तरं दिली आमचं समाधान झालं नाही, म्हणून आम्ही उत्तरं दिली. आणि आता गजरचा राहिला प्रश्न, तर तो आम्ही काय तुम्हाला उत्तर देणार नाही. जर तुम्ही काय दिलीत तर आम्ही सगळीच देऊ, असं बी आहे. तुम्ही जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर पब्लिकांना सांगितलं ना, जसं आम्हाला पटलं नाही, तुम्हालाही पटलं नसेल आम्ही सांगितलेलं आहे की नाही, बरोबर आहे की? तर तुम्ही उत्तर सांगा. तुमचा पुरावा बाहेर आणून तुम्ही उत्तर वाचून सांगू शकता, आहे की नाही. राहिलेल्या शंकेचे आपण पण देऊया. राहिलेल्या संख्येचे आपण पण देऊ की. चालतंय, ठीक आहे. ठीक आहे. जास्त काय आता काय विचारायला नको. श्री विठ्ठल! काय करूया? ए जोडदारा! राम राम म्हणलो, राम राम. कारण मगाच तर पहिली जोडीदारा ओळख करून दे. ओळख करून देऊ म्हणतोय. होय. बर बर. विरशन राजाच्या दरबारात आपण फोन कराय बरं का, बर बर बर. लक्षात ठेवून बरोबर. हो बर जोडदारा, सकाळचा रामा धर्माचा पार आहे आता, हो. बरोबर आहे का नाही. एकदम बरोबर. कारण कसं आहे, बसलं दोन्ही व्यवस्थित चाललंय. हो. आता बोललो का त्याचं कारण वेगळं. बर बर. तेव्हा जोडदारा, हा एखादा अभंग बोल सुंदर. जोडीदार आता भक्ती मधला कधी तूच आहे, तूच बोले का बोल. अरे, आता माझं आलंय तुझं. बरं, ठीक आहे जोडदारा, हा. तुझ्या म्हणण्याप्रमाणे गळ्यात टाळ तुळशीची माळ पताका बांधून काठीला, ओ पताका बांधून काठीला, विठ्ठला वारकरी आलाय रे.
काशीला वैष्णव मेळा चांगला गोळा विठ्ठला वारकरी आलाय भेटला विठ्ठला वारकरी आलाय भेटला विठ्ठला वारकरी आलाय भेटला वारकरी आलाय भेटला विठ्ठला वारकरी आलाय भेटला जोडीदार मनापासून वेगवेगळं ऐकतोय बरं का पण मला एक शेर कधी म्हणतो उष्णतेच्या रोगाला ताक पाहिजे. उष्णतेच्या रोगाला आता दिवस कसा आहे जोडीदार कुणाचा इथं मग त्याला काय पाहिजे ताकद पाहिजे की. उष्णतेच्या रोगाला ताक पाहिजे. मानाने जगण्यासाठी उंच नाक पाहिजे. काय म्हणतोय किती संसार केला तरी ज्ञानाची राख पाहिजे आणि घरच्या बायकोर बुवा तुझा थाक पाहिजे. एवढं मात्र बोलू नका. तुला सांगतो आधी नको लागू नाधी. ए सर्वांना. तुला सांगतो आधी नको लागू नाधी. कसं? तुला सोडणार हा? तुला भिणार तुला सोडणार नाही मी कधी. तुला सोडणार नाही मी कधी. तुला भेटणार नाही कधी तुला भेटणार नाही कधी तुला सोडणार नाही कधी तुला भेटणार नाही कधी तुला सांगतो आधी नको लागू नादी. तुला सांगतो आधी नको लागू नादी. तुला सोडणार नाही कधी. तुला भिणार नाही मी कधी. तुला सोडणार नाही मी कधी. तुला भिणार नाही मी कधी. तुला सोडणार नाही कधी तुला भेटणार नाही कधी तुला सोडणार नाही कधी तुला भेटणार नाही कधी वाईट वांगळ बोलू नको रे. माझ्या नादाला लागू नको रे. वाईट वांगळ बोलू नको रे. तुला सांगतो आधी नको लागू नादी. तुला सांगतो आधी नको लागू नादी. तुला सोडणार तुला भिणार तुला सोडणार नाही मी कधी. तुला भिणार नाही मी कधी. परंतु असणारे आमच्या पहारेकरी दरबारमध्ये अगोदर गेले असतील आणि त्यांनी दरबारमध्ये काय चालवलं जाऊन पाहतो एकच म्हटलं तुला सोडणार नाही कधी तुला भेटणार नाही कधी तुला सोडणार नाही कधी तुला भेटणार नाही कधी तुला दरबार सोडून काढेल कुणाची आता गरवाने फुगू नको. गरवाने फुगू नको. माझ्या रे नादाला लागू नको. माझ्या रे नादाला लागू नको. माझ्या रे नादाला लागू नको माझ्या रे नादाला लागू नको माझ्या रे
माझ्या रे नादाला लागू नको 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 दरबार! अरे तुझ्या नादाला लागणार कोण? लागलाही नाही आणि बरोबर लागणार देखील नाही. बुवा फोडू नको दरकारा. चलक बरं काय चलक. मी कधी काय असलं म्हणत नाही बुवा, हे बी पहिलं ध्यानात घ्या. कारण राम महाराज म्हणतात मला बुवा फोडू नको दरकारा. तुझं झालंय तुंतून बुवा फोडू नको दरकारा. तुझं झालंय तुंतून. ते आता त्यांनाच तुला काय सांगावं. डाऊट वाटतोय का? अरे लय मोठा डाऊट आलाय. होय. हो. बर. मग काय करायचं नेमकं? नाही नाही म्हणूसाठी सांगतोय. हा. ए बुवा अगं फोडू नको दरकारा. तुझं झालंय तुंतून. बोला बोला. तुंतुना बोवाचं नाही झालं. मग कुणाचं? ज्याने तुंतुन वाजवला त्याचा तुंतुन आपण केलंय. बरोबर आहे ना? बरोबर आहे महाराज. गोवा लोकांना आपल्याला काही बोलायची गरज नाही महाराज गरज पण नाही. हा. त्याची म्हण आहे, एक टोपली असती टोपली. बरोबर आहे का नाही? कशाची? फळांची. फळांची. आंब्याची असेल, मोसंबीची असेल, सफरचंदाची असेल. बरोबर बरोबर. आणि त्याच्यात ती चांगली असताना त्याच्यामध्ये एक जर फळ हा जर त्याच्यामध्ये जर त्याला कीड लागली असेल फळाला फळाला त्या हा. तर ती काय करते? आख्या आखी टोपली कीड लागते. लागती. तसं आताची कथा अरे वा 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 वा. म्हणजे महाराजांनी काही बोवा म्हणलं म्हणून तुम्ही काही लावून घ्यायचं नाही म्हणून. बरं का? दरबार! बोला. आम्ही कोण आणि आम्हाला ओळखलं का आपण? तुम्ही कुठून आले जरा मागं सरका. तुझी माझी र जमली आज जोड कुठं कुठं? माझी र जमली आज जोड अरे कुठं? सामाना तोडीला माझी र जमली आज जोड जोडीला जोड जमलीच होती. मध्यंतर कोणतरी बोललं होतं की आज सोग्याला सोगा चाललाय. बरोबर आहे का नाही? बरोबर. आज सोग्याला सोगा खरंच चालला होता. होय महाराज. पण कोणतरी आला फटका. एक बैल चांगला असतो वाटणारा आणि एक कसा असतो वळीव टाकतो वळीव. वळीव टाकणारा. तसा वळीव एक आल्यामुळं वळलं सगळं. आतापर्यंत वळलं नव्हतं माऊली. बरोबर महाराज. आणि त्याच्यामुळे त्या स्थितीच्या नांगरणीची सगळी वाटोळच झालंय माऊली. नाही नाही महाराज. सगळं वळमच सुटायला बरं लागलं. एक मिनिट महाराज वाटोळं होऊ दे त्यांचं. दुसरा विषय मगाशी महाराजांना मस्त सांगितलं
मुंबई वालीच्या लागून नादी. अरे फत्त्या माझ्या रामाना असू द्या असू द्या. ऐका, ही जी गाणी आहेत ना, ही गाणी आम्ही महाराजांना सिंगल मजन करतो ना, त्याच्यात म्हणतो आम्ही. कारण काय महाराज, ज्ञानाचा सामना आहे. मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा. महाराज दगडू महाराज आहेत जरा तिथं. मगाशी सुंदर महाराजांनी सांगितलं, हो महाराज काहीतरी आदर्श घ्या आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात करा. हो महाराज. माऊली त्यांना सांगण्यात आपण मोठे आहेत का? नाही, नाही, महाराज. आपण आता 4-2 सामने केलेले आहे. काय केलेलं? महाराज पहिल्यांदाच सांगितलं होतं, वाक्य बोललो होतो महाराज मी. राम महाराज असू द्या. मी काय म्हणतो, जास्त काय बोलायची गरज नाही. आपण काय जास्त सामना करतो का? नाही, नाही. आताच्या मुंबईवाल्याच्या परिस्थितीनुसार आता आम्हाला सामना जास्त करायला भेटत नाही. नाही. एक आवड म्हणून आम्ही करतो आणि त्या आवडीप्रमाणे आपण हे जनता जनार्दनाचं मनोरंजन करण्याचं कार्य आपण करतो. जरा थोडं मनोरंजन करतो महाराज. पहिलं आठवलं, कारण आपण 5वीला असताना भजन करायचो ना. नाही नाही असं काय होऊ द्या, होऊ द्या. मला जास्त काही बोलत नाही. आम्ही सदोनिक त्या भाषणामध्ये सांगत असतो, आम्ही कुणाला शिकवायला येत नाही. नाही. कारण आम्हाला ज्ञान भेटल, आम्हाला शिकाय भेटल. आम्ही उमे बुद्धीची सर्वजण आहोत. बरोबर आहे. आमच्या कुठेतरी मनावर आलेली काजळी, जशी दिव्याला काजळी येते आणि ती काजळी झाल्यानंतर उज्ज्वल प्रकाश पडतो, तसं आमच्या मनावर जी काजळी आली ती काजळी झाडण्यासाठी आम्ही येतो. आम्ही कोणाला शिकवायला माऊली येत नाही. बरोबर आहे महाराज तुमचं. दरबार बोला महाराज. वेळेचं भान आपल्याला ठेवावं लागणार आहे. तरी पण मला वाटतं वेळ जरा जास्तच आहे अजून. अजून आपला कार्यक्रम भरपूर दाखवायचा आहे. अहो, जनता जनार्दन बसलेत की म्हणून जरा. त्यांच्यासाठी आपण सेवेत आलेलो आहे का? दरबार बोला. झाली ताटा मस्करी. अहो, जुनं एक आठवलं होतं मला महाराज. म्हणू का? पण वेगळं आहे बरं का, जरा काही सामनेवाल्यानं मनाला लावून घेऊ नका. कारण आम्ही अहो लहानपणी असू द्या नको राहू द्या. अहो माझं म्हातारं म्हणायचं तवा म्हणून लगेच म्हणू द्या म्हणू द्या. म्हणलं तरी आपलंच आहे. आपल्याला तिन्ही शिकवलंय. ठीक आहे महाराज, जरा लावून नको. म्हणायचं. दरबार बोला. झाली थटा मस्करी. पूर्ण पूर्ण झाली. बरोबर. आता आमच्या विश्रांतीची वेळ झालेली आहे बर महाराज. आणि आमच्या मनोरंजनासाठी अरे वा. आपल्याला आता शिकायला जायचं आहे. बर. वनात जंगलात. शिकारीला. हा बर. त्यासाठी मन आपलं कसं ताजं टटोलीत झालं पाहिजे. एकदम आपल्याला स्फूर्ती आली पाहिजे. बरोबर. त्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्या मनोरंजन करायचं आहे. ठीक आहे महाराज. आणि बसलेल्या संत सज्जनाचं देखील मनोरंजन झालं पाहिजे. बरोबर महाराज. तेव्हा नृत्यांगना पाचारण करून घ्या म्हणजे झालं असतं. ठीक आहे. चला या नृत्यांगना. हा चला. द्वारपाल बोला. द्वारपालच आहेत ना हो? काय मला समजत नाही. का? जरा सकाळची पहाट झाली. मग पाठ काय आहे? आता जास्त बोलता येत नाही मला, कारण इथं भाषेत काहीच नाही. आणि जास्त बोलविल्या कारण मलाच लय बोलायचं आहे. बोला. होय, मग मी काय म्हणते, बोला. निघायचं का हो, मला? निघूया, निघूया. चला. चला. आशीर्वाद असो नृत्यांगना. महाराज तुम्हाला दरबारमध्ये पाचारण करण्याचं कारण म्हणजे एकच, आमचा आणि बसलेल्या संत सज्जनाचा मनाचं मनोरंजन करण्यासाठी आपल्याला बोलवण्यात आलेलं आहे. महाराज एवढे वर्ष झाले मी आजपर्यंत कुठेतरी गेले तरी पण मी माझी कला सुंदर पद्धतीने आणि प्रामाणिकपणे सादर करत आलेले आहे. म्हणून लोकांच्या हृदयामध्ये तेव्हा पण होते आणि आधी आहे. बस विलंब कशाला करावा. चला. हॅलो हॅलो.
हॅलो 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 तुझ्यासाठी 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 हॅलो तुझ्यासाठी आता आपल्याला कुठे जायचंय? शिकारला जा शिकायला जायचंय. सर्व तयारी झाली? हो झाली मला झाली ना? मग चला मग शिकायला. बोला मला जाऊ आणि आमच्या राणी सरकारला पाचारण करून घ्या. राणी सरकारला घेऊन येऊ चला पटापट या. लवकरात लवकर. ओके मला राज्य त्यांच्यावर सोपवायचंय. आपण शिकायला जाऊन येईपर्यंत माझ्या ह्या जनतेचा परिचयचं कुठल्याही हार अपेक्षा झाली नाही पाहिजे. ठीक आहे महाराज कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही झाली पाहिजे. ठीक आहे महाराज तशा त्याच्याबद्दल करून घ्या. राणी साहेब या करा. बोला एवढे वर्ष झाले महाराज तुम्हाला माझा महाराज एवढ्या लगबगीने आज मला बोलवलं का? बोलण्याचं कारण आपणास एकच आहे. आम्ही जंगलामध्ये शिकारीला जात होतो तेव्हा असणाऱ्या आपल्या राज्याची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात येत आहे. महाराज जाणं गरजेचं आहे का? होय, जावंच लागणार आहे. ठीक आहे. जर का तुमचा हाच अंतिम निर्णय असेल तर मलाही काही हरकत नाही. आपण असं जावा आणि असं मागे या. जरूर. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर का इथे नसाल तर संपूर्ण राजवाड्याची खूप लगबग होते. म्हणून तर तुम्हाला आम्ही या प्रजेची कुठली हालत नाही झाली पाहिजे, कुठली अपेक्षा नाही झाली पाहिजे. महाराज सेवकाला घेऊन आपण हे राज्य सांभाळायचं आहे. तुम्ही अगदी निश्चिंत व्हा महाराज. काय येऊ आम्ही. काय
शिकारीसाठी आपल्या राज्यापासून फार दूर आम्ही जंगलामध्ये आलेलो आहोत. आतापर्यंत शिकार झालेली नाही. चावलं तर चावलं, शिकार झाल्याशिवाय मागे हटणार नाही. आपल्या लक्षाला नायकाने सांगितलेलं आहे या अरण्यामध्ये कोणताही प्राणी पशु पक्षी कोणी असेल तो सापडेल त्याला जेवण द्या म्हणून उतरून याच्यामध्ये झालं तर चलाच तर सेनापतीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला शिकार भेटलेले आहे आणि राजाचं हरण केलेलं आहे. ठीक आहे, चला काय करे महाराज शिकायला गेले तर राणी साहेबांना सांगितलं पाहिजे. अजून काय परत आले नाही. अजून परत आलं नाही बरं का. तेव्हा राणी साहेबांना बोलून घे. चला हे पहा, या ठिकाणी कुणाला तरी मुलगा हरवलेला आहे, लहान बाळ आहे, तर कृपया या ठिकाणी शिकारीसाठी निघून गेले, होय राणी साहेब. परंतु ते अजून सुद्धा आपल्या राम दरबारामध्ये परत आलेले नाहीये. होय राणी साहेब. आणि मला अगदी मला व्याकुलता झाली आहे की नक्की अरण्यामध्ये काय तर त्यांच्यासोबत झालं तर नका. नाही राणी साहेब, मी काय म्हणतोय आता, काय म्हणताय? बरेच दिवस झालं महाराज शिकायला गेलेले, हो. अजून काही परत आलेले नाही. हो ना. तेव्हा आता माझं थोडं म्हणणं ऐकता का तुम्ही? आता तुमचं काय म्हणणं आहे? एक काम करायचं आता. काय म्हणताय? राणी साहेब, आता काही महाराजांचा विचार करावा असं मला वाटत नाही. जयपाल ते म्हणजे स्वामी, त्यांचा विचार मी नाही करणार तर कोण करणार? बरेच दिवस त्याला आलेले नाहीत ना. बरेच दिवस जे आले नाहीत म्हणून तर मी सकाळ सकाळ डोळे स्वार झाली आहे. जरा आमचा थोडा विचार करा.
बरेच दिवस झाले. बरेच दिवस झाले पूर्ण सकाळ सकाळी थोडे स्वान झाले आणि मी सुद्धा आता अरण्यामध्ये जाऊन माझ्या स्वामींचा माझ्या दादांचा कुठं ठाव ठिकाणा लागतोय का हे मी बघणार आहे. पतिव्रता निघाली नवरा शोधायला. 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 बोला. जेव्हा रात्री गेलो पुष्करीला आता मी संपूर्ण राजदरबाराची जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली होती. बरोबर आहे. आणि आता मी तुम्हाला आदेश करते जोपर्यंत मी राजाचा ठाव ठिकाणा घेऊन माघारी येत नाही ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही दोघांनी आपला संपूर्ण राजदरबार व्यवस्थित सांभाळायचा. ठीक आहे. गरिबांना व्यवस्थित न्याय दिला पाहिजे. बरोबर आहे. श्रीमंतांना त्यांच्या पद्धतीने ठेवलं गेलं पाहिजे. बरोबर आहे. त्या धर्मकर्त्याला सुद्धा तुला कमी पडायचं नाही. नाही कमी करून देणार. हा मग आता मी जाते राजन माझे कुठं अडकले कुठं फसले हे बघते आणि त्याचा ठाव ठिकाणा घेऊन मी माघारी येते. ठीक आहे राणी साहेब चला. हे तपस्वी हे मुनिवर हा कोण तुम्ही? मी राजा आहे. बर आणि तुम्ही कोण आहात? मी जंगलातील वाट सुरू आहे आणि ह्या वाटेने मी जात आहे. परंतु मी अंतर्ज्ञानाने जाणतो तू एका राजाची राणी आहेस. परंतु तू तुझ्या नवऱ्याला सोबत असावीस हे सुद्धा मी अंतर्ज्ञानाने जाणतो. तेव्हा हे राणी तुझ्यावरती एक संकट ओढवणार आहे. तेव्हा ह्या दिशेला तू जा. परंतु एक लक्षात ठेव ज्या वेळेला तुझा पती तुझ्या नजरेस पडेल त्यावेळेला त्याला मात्र स्पर्श करू नको. कारण तू ज्या क्षणी त्याला स्पर्श करशील त्याच क्षणी त्याची शिळा होईल. हे मात्र तू विसरू नकोस. आलंय ना ध्यानात? मुनिवर एवढे वर्ष झाले मी माझ्या पतीची वाट बघत राजमहालामध्ये होते आणि आता तर मी बाहेर पडलीये तर हे मुनिवर तुम्ही मला हे काय सांगता? हे राणी सरकार हे प्रारब्ध तुला नाही चुकलं ना मला कधी चुकणार. जे प्रारंभात आहे ते होणारच. तेव्हा तू चिंता करू नको. फक्त तुझ्या नवऱ्याचा तुला स्पर्श होऊ देऊ नको. स्पर्श होऊ देऊ नको. स्पर्श होऊ देऊ नको. हे सगळं मला तर मान्य आहे कारण मुनिवर तर कधी सुद्धा असं खोटं बोलणार नाही. परंतु एवढ्या वर्षानं माझ्या राजन जर का माझ्या समोर जर का अचानकपणे आले तर मी तरी काय करणार? एवढी व्याकुळ झाले मी. परंतु नक्कीच माझ्या प्रारंभात काहीतरी लिहून ठेवलं असेल. त्यामुळे मुनिवरनी जे काही सांगितलंय मला असं वाटतं की त्यांची मी विचारणा करणं आणि त्यांनी मला जे काही सांगितलं आहे ते ऐकणं तितकंच गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे माझे राजन भेटणे खूप गरजेचं आहे. स्पर्शाचं लांब राहिलं पण माझे राजन मला मिळायला हवे. परत एकदा राजन बघण्यासाठी मी अरण्यामध्ये अगदी अजून थोडीशी आतमध्ये जाते. हे दुर्गाला अरे महाराज पण गेले त्याच्या मागे राणी साहेब पण गेल्या त्या पण अजून बरेच दिवस त्याला आलेले नाही. बर आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे. बर बरोबर तू फार पाडतो ना ती जबाबदारी. आता दोघं सांगची नाही दुर्गा. नाही नाही तरी पण विशेष लक्ष ठेव बरं का त्याच्यावरती. बर चालतंय. ठीक आहे चल आपण फेरफटका मारून येऊया आता. बर बर बर
जसं आपण राजाला पकडून गेलं तसंच या राणीला सुद्धा पकडून गेलं पाहिजे. हातात नका. तरी मला देव- राजन! याच्यामध्ये राजन नाही, नाही, नाही. या देशामध्ये आहे राजन. तिथे थांबा. या राक्षस लोकांनी आम्हाला बंदिस्त केलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी दिसताय. आम्ही सुद्धा नाही. तुम्ही लांबच बघा. तुम्ही लांब बघा. कारण मी सुद्धा एवढ्या वर्षानंतर तुमची वाट शोधत इथपर्यंत आली आहे. फक्त मला तुम्हाला डोळे भरून एकदा बघू द्या राजन. एवढे वर्ष झाले राजन तुम्हाला पाहिलं नव्हतं. आम्ही पण आतुर झालेलो आहोत. कित्येक वर्ष गेले तुम्ही आम्हाला भेटलेलं नाहीत, राज्य भेटलेलं नाही. राजन, तुमच्यासोबत तिथं काय घडलं अरण्यात त्याचं मला काही सुद्धा ठाऊक नाही राजन. काही सुद्धा ठाऊक नाही. पण राजन, त्या राज दरबारामध्ये एक एक दिवस मी फक्त आणि फक्त तुमची वाट बघत होते राजन. आणि आज तुम्ही इथं पुढे आलाय तर मला तुम्हाला आलिंगन सुद्धा प्रेमाचं नाही येत नाही. एकदा मला फक्त स्पर्श नाही, नाही. मी तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. नाही. हे काय झालं राजा? हे काय झालं? आता काय होईल आणि काय नाही काही माहिती नाही. मुनीवरनं तर काही सांगितलेलं आणि राजाने तर मला स्पर्श केला. आता काय करू? मुनीवरने जसं सांगितलेलं की माझा स्पर्श होताच माझे राजन एक शिला होतील, एक पाषाण होतील. आता तसंच झालं. माझे राजन एक शिला, एक पाषाण झाले. समोरच्या मंडळीनं पाषाण रूपात झालेला राजा पूर्ववत करून द्यायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. सुरेश धोंडीबा कोळकर